कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार। नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेंचं पत्र। लाखो प्रमाणपत्र, पडताळणीत हजारोच वैध। मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र जात वैधता समिती स्वतंत्र असल्यानं मंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचा पुनरुच्चार करत बावनकुळेंनी जरांगेंचे आरोप फेटाळून लावलेत। बावनकुळेचं तुम्हाला आता पत्र दिलंय ना, याच्यापेक्षा काय पाहिजे? मी वेगळ्या भाषेत बोलणार ना, याच्यानंतर जर बोलला ना दरेकर तर मी वेगळ्या भाषेत बोलतो, सुट्टी नाही देणार। हो, आधी बावनकुळेचं पत्र बघ। बावनकुळेंनी पत्र दिले की नोंदी रद्द करण्यात याव्या। गंगाखेडचा सुद्धा तीच प्रकार केला ते रद्द करण्यात, म्हणून तू आधी पत्र बघ आणि मग बोल। याच्यानंतर जर बोलला रे बाबा मग तुला दाखव। कास्ट फिलिएटी जे कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे, यावर हायकोर्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना, कुठल्याही आमदारांना, राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही। दुसरीकडे मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। मात्र जात पडताळणी करणाऱ्यांची संख्या एकीकडे नगण्य असली तरी त्यातही 25% लोकांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। बीड जिल्ह्यात 2,06,789 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यातील 13,512 लोकांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला। त्यातील 11,111 लोकांचे अर्ज पात्र ठरलेत। संभाजीनगर जिल्ह्यात 25,211 जणांना प्रमाणपत्र मिळालं असून त्यातील 1,267 जात पडताळणीसाठी अर्ज आहेत। त्यातील 1,080 जणांचे अर्ज पात्र ठरलेत। परभणीत 20,832 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। त्यातील 254 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 150 अर्ज पात्र ठरलेत। धाराशिव जिल्ह्यात 19,281 प्रमाणपत्र वाटप झालंय। त्यातील 1,218 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 774 अर्ज पात्र ठरलेत। जालना जिल्ह्यात 18,053 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। त्यातील 1,461 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 922 अर्ज पात्र ठरलेत। हिंगोलीत 13,286 प्रमाणपत्र वाटप झालं असून त्यातील 523 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केलाय। त्यातील 341 अर्ज पात्र ठरलेत। नांदेडमध्ये 4,830 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। त्यातील 398 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केला असून त्यातील 251 अर्ज पात्र ठरलेत। लातूरमध्ये 2,751 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। त्यात 1,510 जणांनी पडताळणीसाठी अर्ज केलाय तर 968 अर्ज पात्र ठरलेत। म्हणजेच मराठवाड्यात एकूण 3,11,033 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। त्यातील 20,143 जणांनी जात पडताळणीसाठी अर्ज केले असून त्यातील 15,597 अर्ज पात्र ठरलेत तर 4,546 अर्ज अपात्र ठरलेत। म्हणजे मराठवाड्यातील 25% अर्ज अपात्र ठरल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान जरांगेंनी बावनकुळेंवर नोंदी रद्द केल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। आरोप करायला फार अक्कल लागत नाही, ज्यांना सिस्टम समजून घ्यायची नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं दरेकर म्हणाले। तर जरांगेंनीही दरेकरांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही, कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार? जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि ह्यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही। लेखी द्यायचा तर विषय नाही। कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी, जात पडताळणी समितीने केलेली ऑर्डर आता इंग्लिशमध्ये दिली, काल तुम्हाला मराठीत दिली। आहे का त्या दरेकरला थोडी अक्कल? तू म्हणतो ना अक्कल लागते, तुला अक्कल आहे का? तू जरा डोकं लाव ना, पण थोडं विचार कर। बावनकुळेंनी काय केलंय? मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले लेखी। आता कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद येत्या काळात आणखी पेटण्याची चिन्ह आहेत।
एकीकडे कुणबी नोंदींच्या आधारे सर्व पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावी या मागणीसाठी जरांगेंनी 29 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिलेला असताना मंत्र्यांविरोधातील जरांगेंच्या या रोषाला सरकार नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीनगरहून माधव सावरगावेसह अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.